नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. आज दिनांक 14 डिसेंबर रविवारला किनवट शहरात 79वा होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री गणेश करार साहेब अध्यक्ष म्हणून होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश माने, दीपक पत्की, मुरलीधर तिरमणवार, माजी सेवानिवृत्त होमगार्ड, आपला किनवट न्यूजचे संपादक माननीय गंगाधर कदम, तसेच तालुका समादेशक माननीय श्री संजय कोंडापल गुलवार, श्री सुरेश शिरसाट, वरिष्ठ पलटण नायक श्री प्रल्हाद एडके, पलटण नायक श्री फिरोज सर सार्जंट मेजर श्री सूर्यवंशी पीटी मास्टर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री बालाजी गीते यांनी सूत्रसंचलनातून होमगार्ड संघटनेची माहिती दिली आणि शेवटी सर्वांचे आभार मानले. बालाजी गीते यांनी उत्कृष्ट सूत्रसंचलन केल्याने त्यांचे स्वागत यावेळी करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गडलवाड, राठोड, अन्नमवार, कोट्टावार, शेख असलम, सेवक खाजा, मुंडे, चिकाटे, नेम्मानीवार, तर महिला होमगार्ड इरेकार, कांबळे, पेंदोर, मंत्रीवार यांनी परिश्रम घेतले. निरीक्षण के लिए जवान तैयार है. अगला आदेश श्रीमान. समोर जा ना. वर्धापन दिनानिमित्त आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. किनवट तालुका पोस्टेचे अधिकारी माननीय श्री कराड साहेब यांनी आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा सत्कार आपले श्रीमान माननीय श्री संजयजी कोंडापल गुरुवार या ठिकाणी शाल आणि श्रीफाल देऊन करत आहेत. समादेशक अधिकारी हे पोलीस स्टेशनचे पुष्पहार अर्पण करून स्वागत करतो. याही वर्षी सर्व होमगार्डच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 79वा होमगार्ड वर्धापन दिन आपल्या सर्वांच्या 79व्या दिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तसं जर बघितलं तर पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून बंदोबस्तादरम्यान आपण सर्व होमगार्ड काम करतात. ज्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. माझे जेवढे काय बंदोबस्त असतील, माहूरला असताना जे खूप मोठे बंदोबस्त होते, नवरात्र यात्रा असेल, त्याच पद्धतीनं दत्त जयंती असेल, त्याच पद्धतीनं गुरुपौर्णिमा असेल, त्याच परिक्रमा यात्रा असेल, हे सगळे बंदोबस्त जे आहेत मित्रांनो, मी पोलीस स्टेशनचे स्टाफ तर होताच, पोलीस होतेच, परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून किंबहुना खूप चांगल्या पद्धतीनं आणि अधिक उमेदीनं आणि त्याच पद्धतीनं तुम्ही एकदम मन लावून जो बंदोबस्त केला आहे तो सर्व होमगार्डने केलेला आहे. आणि त्या होमगार्डच्या जीवावर मी स्वतः माहूरला खूप चांगला बंदोबस्त करून घेतला. इलेक्शन असेल आत्ताचं किनवटमधलं, त्याही वेळेस होमगार्ड जे आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीनं चांगलं काम करत राहावं अशी माझी इच्छा आहे. तशाच पद्धतीनं किनवटचे जे सर्व काही होमगार्ड्स आहेत त्यांच्यामध्ये एक गोष्ट मला चांगली दिसली की व्यसनाधीनता खूप कमी आहे. म्हणजे व्यसनाधीनता शून्य म्हणायला हरकत नाही. मी बऱ्याच ठिकाणी असं बघतो की काही वेगळ्या गोष्टी हे झालेल्या असतील आणि त्या ठिकाणी दारूचं जे प्रमाण आहे किंवा मग इतर गोष्टीचं आहे ते खूप नगण्य आहे, दिसून येत नाही. तुम्ही व्यसनाधीनतेकडून दूर जायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. बंदोबस्त करत असताना तुमचं जे एक चांगल्या पद्धतीनं जे काम करतात, कोणीही पॉईंट सोडून जात नाही, ही जी गोष्ट आहे ती खूप चांगली आहे. विशेषतः महिला वर्गसुद्धा आहे. मी त्या ठिकाणी बघितलं आहे बऱ्याच पॉईंट्सला महिला पॉईंट सोडून जात नाही, बिलकुलही जात नाही. तसं जर बघायला गेलं तर तुम्हाला जे मिळणारे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या खूप तोडक्या स्वरूपाच्या आहेत, परंतु तरीही एक देशसेवेसाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या गावासाठी
आपण ज्या ठिकाणी नेमणुकीला आहेत त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, याच्यासाठी जे आपण कार्य करत असतात ते खूप नावाजण्यासारखं आहे. अशाच पद्धतीनं आपण वेळोवेळी आपल्याला ज्या ज्या वेळेस आम्हाला आवश्यकता पडेल त्याच पद्धतीने ज्या ज्या वेळेस आपल्याला आदेशित केलं जाईल त्यावेळेस आपण चांगल्या पद्धतीनं बंदोबस्त असेल किंवा आपलं कर्तव्य पार पाडाल ही प्रार्थना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. जय श्रीमान जी. अगला आदेश कार्यक्रम रेग्युलर चालू. हे 19वा महाराष्ट्र होमगार्ड दिन वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. किनवट व माहूर तालुका मिळून होमगार्ड वर्धापन दिन शहरात रॅली काढून होमगार्ड वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. आमचे समादेशक अधिकारी श्री संजय होंडापलकुलवार सर यांनी माहिती दिलेली आहे. तर आज महाराष्ट्राचा जे होमगार्डचा वाढदिवस असते त्या वर्धापन दिवस आम्ही किनवट शहरात रॅली काढून स्वच्छता अभियान राबवून व तसेच आपले जे वसतिगृहातील विद्यार्थी असतील, मूकबधीर विद्यार्थी असतील त्यांना वह्या पुस्तक वाटप करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. पुष्पगुच्छ दिवस मालमत्ता धोक्यात आली होती. साहजिकच सरकारपुढे गंभीर अशी समस्या निर्माण झाली होती. त्याच्यामुळे समस्या निर्माण झाली होती. पोलीस दलावर अगोदरच कामाचा बोजा अधिक होता. कायदा व सुव्यवस्था राखणे अशक्य होते. लष्करी दलाला पोलिसांस सहाय्य करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु केवळ शक्तीच्या जोरावर संकट दूर करणे शक्य नव्हते. तर जनतेला आवाहन करून समोपचाराने या संकटाचे निवारण करू शकेल अशी एखादी स्वयंसेवी व शिस्तबद्ध अशी संघटना निर्माण करून तिच्याद्वारे जनतेला दिलासा मिळेल असे त्यावेळेचे गृहमंत्री श्री मोरारजी देसाई यांना असे वाटले. त्यामुळे त्यांना गृहरक्षक दल अर्थात होमगार्ड निर्माण केले. होमगार्ड संघटना ही निर्माण केली. होमगार्ड संघटनेचा जन्म प्रथम मुंबई आणि अहमदाबाद या 2 शहरांमध्ये झाला.
ऑगस्ट 1947मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्य भारतातील नागरिकांच्या जे जबाबदाऱ्या आहेत अधिकारांचे भर पडली. कारण प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची तसेच जबाबदाऱ्यांची जाणीव असावी, संकटकाळी सक्रिय पाठिंबा आणि सहकार्य मिळावे अशी अपेक्षा केली जाऊ लागली. सध्या नागरिकत्वाच्या पूर्ण धर्माचा विकास करण्यासाठी नागरिकांच्या पूर्ण धर्माचा विकास करण्यासाठी व सुरक्षिततेसाठी कितीही लष्कर तयार केली तरी ते अनावश्यक अथवा कमी आहे. या कारणामुळे होमगार्डचा विकास मुंबई व अहमदाबाद येथे झपाट्याने झाला. ही संघटना उपयुक्त कार्य करू शकते हे ओळखून राज्याच्या निरनिराळ्या भागात ही संघटना सुरू करण्यात आली. त्याच्यानंतर जे उद्देश आहे आपल्या संघटनेचा जनतेची विनामूल्य निष्काम सेवा करावी या भावनेने प्रेरित होऊन गृहरक्षक आघाडीचे संरक्षण करण्यासाठी आपला काही वेळ व शक्ती खर्च करू इच्छिणाऱ्या नागरिकांना संघटनेमध्ये संधी देणे हा होय. व होमगार्ड म्हणजे नेहमीच्या कामाव्यतिरिक्त इतर प्रशिक्षण घेणे, स्वतःच्या इच्छेप्रमाणे पुढे येणारी कामे व सरकारकडून वेळोवेळी सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे आपल्या होमगार्ड संघटनेचा उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या आहेत. जबाबदाऱ्या महत्त्वाची नंबर 1ची जबाबदारी आहे जे शासकीय इमारती आहेत, सरकारी बिल्डिंग आहेत, जसं उदाहरणार्थ तहसील कार्यालय आहे, कोर्ट आहे, मोठे सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्यांचं संरक्षण करणे हे एक पहिली जबाबदारी आहे. त्याच्यानंतर 2 नंबरची जबाबदारी पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करणे. जेव्हा काही वेळोवेळी कुठली आपत्ती येते त्यावेळेस त्यांना सहकार्य करणे ही एक आपली दुसरी जबाबदारी आहे. नंबर 3 पोलीस ठाणा ॲक्टनुसार दारूबंदी व वाहन तपासणी या कामात मदत करणे हा बी आपला त्याच्यात अधिकार आहे. आणि मानवनिर्मित व निसर्गनिर्मित संकटाच्या सामान्य नागरिकाचे पूर्ण संरक्षण करण्यासाठी मदत करणे. मानवनिर्मित उदाहरणार्थ कुठं बॉम्बस्फोट होते, कुठं काहीतरी जाती दंगल होते, त्या संकटाच्या काळी आपल्याला ती मदत करण्याची अधिकार आहे. आणि निसर्गनिर्मित उदाहरणार्थ एखादी सुनामी येते, चक्रीवादळ येते, पूर परिस्थिती होते, त्यावेळेला आपली मदत आवश्यक आहे. त्याच्यानंतर अग्निशमन करून आपदग्रस्तांना सुटका करणे, निकडीच्या दळणवळणाच्या तसेच प्रथम उपचाराची कामे चालू ठेवणे. समजा कोणी संपावर वगैरे गेलं, कुठे गेलं तरी ते काम आपण करू शकतो. नेहमीच्या व्यवहारातील वीज पुरवठा, पाणी पुरवठा व दूध पुरवठा चालू होणे. समाज कल्याण योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनास मदत करणे व इतर काही जे काय असतील ते आपल्याला वेळोवेळी मदत करणे हे आपले एक कर्तव्य जबाबदारी आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. मला काय भाषण वगैरे बोलता येत नाही, सांगतो तुम्हाला. आपल्याला जेव्हा बंदोबस्त लागेल इमानदारीनं तिथं जायचं. कुठं बंदोबस्त लागला, कोणत्या पॉईंटला लागलं तेवढंच बघायचं आणि इतर काय कुठेही फिरू नये. आता इथं समजा शिवाजी चौकात बंदोबस्त लागला होमगार्ड आणि त्यानं फिरायला इकडं आंबेडकर पुतळ्याकडे, त्याचा काय अर्थ आहे का? पॉईंट सोडायचं नाही, शिस्तीत राहायचं, ड्रेस व्यवस्थित ठेवायचं. जेव्हा बंदोबस्त लागला की गाडी, कटिंग, लाठी, बूट या सकट आजार व्हायचं. प्रत्येकजण काय करतो, त्यात घरी विसरलो, माझी लाठीच घरी आहे पुन्हा आणतो, असं म्हणायचंच नाही. एक दिवस अगोदरच आपलं ड्रेस तयार करून ठेवायचं. कधी बंदोबस्त लागू शकतो तुम्ही बोलू शकतो.
भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. विनोमत जय श्रीमानजी. वर्धापन दिवसाचा राष्ट्रगीत झालेला आहे. आगला आदेश श्रीमान. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.